मलेशिया म्हटलं तर सर्वांच्या डोळ्यासमोर फक्त कोलालंपूरच्या मोठमोठ्या बिल्डिंग्सच येतात, तर आज आम्ही तुम्हाला इथली दुसरी पण साईड दाखवणार आहे. सो हॅलो अँड वेलकम एव्हरीवन टू रिया राहुल्स मिनी ब्लॉग. तर आज आहे आमचा मलेशियातील डे 6. आम्ही सध्या आहे जॉर्ज टाउनमध्ये आणि निघालो थोडं फन करायला आणि पोहोचलो अपसाईड डाऊन म्युझियममध्ये. इथली दुनिया पूर्ण उलटपुलट होती. इथे वेगवेगळ्या थीम्स होत्या, लाईक बेडरूम, किचन, रेस्टॉरंट, इवन व्हेजिटेबल मार्केट पण होतं आणि सर्व काही अपसाईड डाऊन होतं. इथला स्टाफ पण खूप फ्रेंडली होता आणि ते तुमचे फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी नेहमी रेडी असतात. त्यानंतर आम्ही निघालो जॉर्ज टाउनच्या स्ट्रीट्स एक्सप्लोर करायला आणि खरंच हे टाउन खूप सुंदर होतं आणि इथली स्लो लाईफ बघून तर असं वाटत होतं की इथेच थांबून जावं. प्रत्येक स्ट्रीटवर ग्रीनरी, क्लिनलीनेस आणि कुठल्या ना कुठल्या कल्चरल बिल्डिंग दिसत होत्या आणि एक प्लस पॉईंट हा पण होता की हे टाउन लेस क्राऊडेड होतं. नंतर आम्ही वंडर फूड म्युझियमला आलो. या ठिकाणी जगातल्या वेगवेगळ्या कंट्रीजमधील वेगवेगळ्या डिशेसचे आर्टिफिशियल मॉडेल्स होते. इथे येऊन आम्हाला डॉली चायवाला पण दिसला. इथल्या मॅक्झिमम डिशेस तर आम्हाला माहितीच नव्हत्या, बट ते एवढ्या कलरफुल आणि रिअल दिसत असल्यामुळे तोंडाला पाणी सुटत होतं. इथे इवन फंगस असलेले फूड आणि कलर चेंज केलेले फूड देखील होते आणि काही डिशेस तर खूप ह्यूज होत्या. इथे लिटरली फेरीलँडच्या फूड टाउनमध्ये आल्यासारखं वाटत होतं. अरे हो, सर्व झालं पण डेझर्ट तर दाखवायचंच राहिलं. एवढं सर्व बघून खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही रिअल फूड खाण्याचं डिसाईड केलं आणि एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त जेवण केलं. आता टाइम होता ट्रिक आर्ट म्युझियमचा. इथे डिफरंट टाईपचे 3D आर्ट्स होते आणि फोटोजसाठी तर ही जागा खूपच भन्नाट होती. इथल्या 3D ऑप्टिकल इल्युजन पेंटिंग्स खूप रिअल दिसत होत्या. तुम्ही इथे उभे राहिल्यावर त्या सीनचा पार्टच वाटता. इथे साधारणपणे 1 ते 2 तास वेळ पुरेसा राहतो, बट फोटोज काढायचे असेल तर वेळ थोडा जास्त लागू शकतो. आता माझं झाला होता आईस्क्रीम खाण्याचा मूड आणि बरंच सर्च केल्यावर आम्हाला फायनली एक आईस्क्रीम पार्लर दिसलं. तर असा होता आमचा आजचा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट वन.